ब्लॉकचेन तर नक्कीच पॉप्युलर व्हायला लागलेली आहे, पण त्याच्यावर बेस्ड असणारे बिटकॉइन्स हे पॉप्युलर व्हायला लागले, ते मात्र अतिशय डिस्रप्टिव्ह ठरणार आहे. बिटकॉइन हे अत्यंत अस्थिर आणि व्होलटाईल आहे. त्याच्यात म्हणजे त्याचा फायदा एकच आहे मात्र की त्याचा चलन फुगवटा होणार नाही. बँकांमधले व्यवहार करण्याकरता ब्लॉकचेन आणि रिपल वापरतायत. पुन्हा सेंट्रल अथॉरिटी आलीच त्याच्यामध्ये. आता क्रिप्टो ॲसेट म्हणून आपण वापरू शकतो, पण क्रिप्टो अजूनही करन्सी म्हणून वापरू शकत नाही. नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीच्याविषयी बोलणार आहोत. ती म्हणजे क्रिप्टो करन्सी आणि ब्लॉकचेन्स आणि बिटकॉइन्स या सगळ्यामध्ये काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत. कारण या विषयात आजकाल प्रचंड बोललं जातं, खूप चर्चा होते. त्याच्याविषयी कायदे करण्याचा विचार चालू आहे भारतामध्ये आणि इतर जगामध्ये. ती काय भानगड आहे याच्याविषयी खूप लोकांना एक कुतूहल असतं, उत्सुकता असते. म्हणून आज मी बोलणार आहे. तर बिटकॉइन्स हा एक खरं म्हणजे बिटकॉइन्स म्हणजे काय ह्याच्याविषयी सुद्धा एक चर्चा चालू झालेली आहे की बिटकॉइनचे डेफिनेशन काय. ते म्हणजे एक आपण नोटा किंवा करन्सी ज्याला म्हणतो त्या तऱ्हेने ती एक करन्सी आहे की ज्याच्यात आपण काही वस्तू विकत घेऊ शकतो. की बिटकॉइन घेऊन आपण मोटार घेतली, बिटकॉइन घेऊन आपण कपडे घेतले, असं करू शकतो का, ज्याला करन्सी म्हणतो. का बिटकॉइन हे एक स्टोअर ऑफ व्हॅल्यू म्हणजे ज्याला आपण ॲसेट म्हणू शकतो सोन्यासारखा, की जो आपण तो विकत घेऊन ठेवू शकतो आणि पुढे भाव वाढल्यानंतर विकू शकतो. म्हणजे तो ॲसेट आहे की ती करन्सी आहे, असे डेफिनेशनमध्ये बरेच गोंधळ आहेत आणि त्याचे कायदेशीर सुद्धा बरेच त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे ॲसेट जर का असतील तर ती किंमत वाढल्यानंतर त्याच्यावरती वेल्थ कॅपिटल गेन्स टॅक्स लागू शकतो. अशा तऱ्हेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आज बिटकॉइन्सच्या विषयी चर्चा बरीच चालू आहे. त्या बिटकॉइन्सच्या विषयी बोलण्याच्या अगोदर पैशाचा इतिहास म्हणजे हा पैसा सुरू कसा झाला तर अगदी सुरुवातीला बार्टर सिस्टीम होती. म्हणजे बार्टर सिस्टीममध्ये माणसांकडे, माझ्याकडे गायी आहेत आणि दुसऱ्याकडे धान्य आहे, तर ते मला धान्य हवे आणि दुसऱ्याला गाय जर का हवी असेल तर एकमेकांना आम्ही वस्तू देऊन, आमच्याकडे असलेल्या गहू असेल, आणखीन काही वस्तू असतील, त्या वस्तू एकमेकांना देऊन बार्टरचा ट्रेड चालत असे बऱ्याच म्हणजे खूपच वर्षांपूर्वी. पण मला जेव्हा माझ्याकडे समजा गाय आहे आणि मला समजा एक मनुष्य गहू असलेला भेटला, पण मला गहू नको आहे, मग दुसरं काहीतरी हवं आहे, तर मला असा मनुष्य शोधला पाहिजे की ज्याला गाय हवी आहे पण मला हवी असलेली वस्तू त्या माणसाकडे आहे. आणि ते शोधण्यामध्ये बराच वेळ जायला लागला. म्हणून मग बार्टर सिस्टीम पुढे मागे पडत गेली. त्यानंतर मग धातू आले. वेगवेगळ्या धातूंपैकी सोनं आणि चांदी हे सगळ्यात महत्त्वाचे धातू ठरले आणि त्यामध्ये सोन्याला व्हॅल्यू खूप आली आणि त्यामुळे गोल्डच्या भोवती लोक ते जमा करायला लागले. त्यातून एक मर्कंटलिस्ट अशी इकॉनॉमिक्सची थेअरी पण निघाली. पण त्यामध्ये काय व्हायला लागलं की लोक जेव्हा प्रवासाला निघायचे त्यावेळेस आपलं सोनं कुठे ठेवायचं, ते चोरीला जाईल म्हणून ते सोनं सावकाराकडे ठेवायचे. आणि माझ्याकडे एवढं सोनं ठेवलेलं आहे, जी पावती म्हणून तो रिसीट त्याला द्यायचं. त्याला IOU म्हणतात. मी IOU मी तुला देणं लागतो, तर IOUचं एक रिसीट म्हणून ते त्या माणसाला ते द्यायचे. मग तो माणूस ती रिसीट घेऊन ते रिसीटच घेऊन त्याचा व्यवहार करू शकत असे. मग तो रिसीट घेऊन दुसरीकडे गेला की ती रिसीट देऊन तो आणखीन काही वस्तू खरेदी करू शकत असे. आणि ती रिसीट ज्याच्याकडे आहे ती रिसीट पुन्हा घेऊन तो सावकाराकडे गेला की त्याला सोनं मिळत असे. त्यामुळे रिसीट हेच आता चलन झालं. यातनं मग नोटांची निर्मिती झाली आणि अशा तऱ्हेने नाणी, नोटा याची वाढ होत गेली. शेवटी सरकारचं नियंत्रण आलं आणि सरकारने सुद्धा नोटा छापायला सुरुवात केली जेव्हा, त्यावेळेला गोल्ड स्टँडर्ड होतं. म्हणजे आपल्याकडे जेवढं सोनं आहे तितक्याच किमतीच्या नोटा छापायला सरकारला परवानगी असायची, त्याच्यापेक्षा जास्त नसायची. पण कालांतराने तेही गळून पडलं आणि सरकारने मग आता केव्हाही त्यांना पाहिजे तेव्हा नोटा छापायला सुरुवात केली. अर्थातच त्याचे वाईट चांगले परिणाम हा इकॉनॉमीचा भाग झाला की जेव्हा आपल्या राष्ट्रामध्ये उत्पादन काही ठराविक असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त नोटा तुम्ही छापता तेव्हा अर्थातच इन्फ्लेशन होतं आणि त्यामुळे भाववाढ होऊ शकते, चलन फुगवटा होऊ शकतो. हा एक नेहमी दोष हा आत्ताच्या पद्धतीत सांगितला जातो की सरकार केव्हाही नोटा छापू शकतं आणि हा त्याच्यामध्ये खूपच तोटा आहे असं सांगितलं जातं. पण या पैशामध्ये फॉर्म जो होता
तर फॉर्म मग बदलला. मग इलेक्ट्रॉनिक मनी आलं, मग आता क्रेडिट कार्ड आलं, नंतर ई बँकिंग आलं, त्यानंतर आता पेटीएम आलं. या सगळ्यामध्ये आपले जे पैसे आहेत ते नाणी आणि नोटा यांच्यापेक्षा ते आता इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये राहायला लागले. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष नोटाच नेऊन कुठेतरी देण्याची गरज आता भासणं बंद झालं आणि आपण फक्त ई बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिकली व्यवहार करू शकायला. या सगळ्यामुळे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्यांच्या मागे पुन्हा नोटा आणि नाणी होतीच. म्हणजे समजा मी ई बँकिंगनी पैसे जरी ट्रान्सफर केले तरी बँकेकडे गेलो आणि म्हटलं की मला 10,000 रुपयाच्या नोटा द्या माझ्या खात्यातल्या, तर बँकेला त्या छापून द्याव्या लागतात. हा त्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. किंवा ATMमध्ये गेलो तर मला नोटा मिळतात, जरी त्या नोटांची नोंद जरी 0 आणि 1 मध्ये डिजिटल स्वरूपात जरी ठेवलेली असली बँकांच्या लेजरमध्ये, तरी मला ते नोटांमध्ये कन्व्हर्ट करता येते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे, पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग असा की जरी हे इलेक्ट्रॉनिक बँकिंग हे झालेलं असलं तरी सुद्धा त्याच्यावरती कंट्रोल जो आहे तो सेंट्रल अथॉरिटीचा कंट्रोल आहे. आणि हा सेंट्रल अथॉरिटीचा कंट्रोल जाऊन तो सगळ्या लोकांकडे यावा ह्याच्याकरता बऱ्याच लोकांनी प्रयत्न चालू केलेले होते. त्याला 1983 साली डेव्हिड शॉम या अमेरिकन कम्प्युटर सायंटिस्टनं प्रथम डिजिटल कॅशची कल्पना मांडली. 1989 साली त्याने ॲम्स्टरडॅममध्ये डिजिटल कॅशची कंपनी पण काढली, पण ती नंतर पूर्ण बँकरप्ट झाली आणि ती कंपनी बंद करावी लागली. 1996 मध्ये ई गोल्ड म्हणून इंटरनेट बेस्ड डिजिटल करन्सी खूप लोकप्रिय झाली अमेरिकेमध्ये. पण ती इतकी लोकप्रिय व्हायला लागली बराबर की आता आपला कंट्रोल त्याच्यावर जाईल म्हणून अमेरिकन सरकारने शेवटी 2008 साली ती बंद केली. त्यामुळे डिजिटल कॅश या सरकारचा कंट्रोल नसताना आपण एक कुठलं तरी करन्सी काढावी किंवा कुठली तरी एक चलन काढावं ह्याचे प्रयत्न पहिल्यापासून सुरू झालेले होते. कारण 1990 पासून त्याच्यावर रिसर्च पण चालू झालेला होता की हे कसं करता येईल म्हणून. पण 2008 साली जी काही मंदी आली, ज्याला ग्रेट रिसेशन म्हणतात, त्या ग्रेट रिसेशन नंतर मात्र जग खडबडून जागं झालं की या सगळ्या बँकांचा कंट्रोल जो आहे, कारण त्यात बऱ्याच बँक्स बुडाल्या आपल्याला माहिती आहे. सिटी बँक, JP मॉर्गन, अनेक बँकांचं धुळधाण उडाली या क्रायसिसमध्ये. आणि या बँकांचं सगळं वित्तीय कारभारावरती संपूर्ण केंद्रित असल्यामुळे हे सगळं घडलं असावं असं वाटल्यामुळे 2009 साली या पार्श्वभूमीवर 2009 साली सातोशी नाकामोटा याने एक व्हाईट पेपर मांडला आणि त्या व्हाईट पेपरमध्ये ब्लॉकचेनची कल्पना मांडली. त्या ब्लॉकचेनवर बेस त्याच्यावर आधारलेल्या बिटकॉइन्सची त्यांनी पहिल्यांदा कल्पना मांडली. 2011 मध्ये त्याला थोडंफार ट्रॅक्शन मिळालं, पण 2012 मध्ये एक बिटकॉइन फाउंडेशन म्हणून एक स्थापन झालं. यामध्ये बिटकॉइन ज्यांनी पहिल्यांदा त्याची कल्पना केली तो सातोशी नाकामोटो हा कोण आहे ह्याच्याविषयी बरंच गूढ आहे. ते पुरुष आहे का स्त्री आहे का तो एक लोकांचा समूह आहे, तो कुठल्या देशात आहे ह्याचा कोणाला काहीही पत्ता नाही. कित्येक लोक पुढे येतात आणि मी स्वतः आहेच म्हणतात. उदाहरणार्थ 2011 साली जोशुआ डेव्हिस नावाच्या माणसाने हा कोण नाकामोटो आहे असं शोधण्याचा चंग बांधला होता. त्यांनी बरेच लोकांची अशी यादी निर्माण केलेली होती. कित्येक लोकांनी डेव्हिड क्लीमन नावाचा एक मनुष्य आहे, तो सातोशी नाकामोटा असला पाहिजे असंही काही लोक म्हणतात. 4 जपानी कंपन्यांची मिळून हे नाव निर्माण झालेलं आहे. उदाहरणार्थ सॅमसंग मधलं तोशिबा मधला नाकामिची मधलं नाका आणि मोटोरोला मधला तो अशा 4 कंपन्या मिळून सातोशी नाकामोटो हे नाव तयार झालेलं आहे असंही काही लोक म्हणतात. पण एकंदरीत हे प्रचंड मोठं गूढ आहे. आणि ह्यात एक गंमत आहे की तो माणूस माहीत नाही, तो माणूस काय व्यवहार करतो आपल्याला दिसतं कारण तो ओपन लेजर असतं म्हणून, पण तो माणूस किंवा तो ग्रुप किंवा कोण आहे हे मात्र आपल्याला अजूनही काही माहीत नाही आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की बिटकॉइनची कल्पना आहे ती केव्हा म्हणजे बिटकॉइन अस्तित्वात आलेलंच आहे अर्थातच, पण केव्हा ते प्रचंड वाढेल, केव्हा सगळी राष्ट्र ते ॲक्सेप्ट करतील, अजूनही सगळ्या राष्ट्रांनी ते ॲक्सेप्ट केलेलं नाही. कित्येक राष्ट्र ते अजून ॲसेट म्हणून मान्य केलेलं आहे कित्येक राष्ट्रांनी की तुम्ही ते ठेवा, ते विका, त्यातनं पैसे मिळवा, त्याच्यातनं कॅपिटल गेन्स टॅक्स आम्हाला द्या, पण ते व्यवहार करायला
अजूनही मान्यता नाही आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत. कारण मी व्यवहार करायला दिलं तर माझं कंट्रोलच जाईल, सगळं बँकेचं कंट्रोलच जाईल. शिवाय कर मला वसूल करता येतील का? आणि त्यातून हे संबंध सरकारचा कंट्रोलच जर नसेल तर त्यातून मग ते गुन्हेगारीला पैसे मिळतील का? टेररिझमला पैसे मिळतील का? ड्रग्सच्या व्यवसायाला पैसे मिळतील का? अशा अनेक गोष्टी आज चालू आहेत आणि त्याच्यावर आज चर्चा चालू आहे. म्हणूनच हे कायदे करणं हे अतिशय अवघड आहे. पण बिटकॉईन्स किंवा आणि ब्लॉकचेन हे जेव्हा प्रचंड पॉप्युलर होती, आज ऑलरेडी व्हायला लागलेले आहे. ब्लॉकचेन तर नक्कीच पॉप्युलर व्हायला लागलेली आहे, पण त्याच्यावर बेस्ड असणारे बिटकॉईन्स हे पॉप्युलर व्हायला लागले. ते मात्र अतिशय डिस्रप्टिव्ह ठरणार आहे. म्हणजे एकेकाळी इंटरनेटने जी काही क्रांती केली, त्यानंतर मोबाईलने जी काही क्रांती केली, ती किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मोठी क्रांती ही ब्लॉकचेन आणि बिटकॉईनची होईल आणि हे सगळं जग प्रचंड बदलेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या बिटकॉईनचे भाव वरती खाली होत असतात. त्याची एक गंमतच झाली. म्हणजे 22 मे 2010 रोजी लाझिओ हानेज नावाच्या एका फ्लॉरिडामधल्या प्रोग्रामरनी पापागिनोमधले 2 पिझ्झाज विकत घेतले आणि ते जे 2 पिझ्झाज विकत घेतले त्यावेळी त्यांनी 10,000 बिटकॉईन्सना ते 2 पिझ्झा विकत घेतले. त्यावेळेला बिटकॉईनची किंमत अत्यंत क्षुल्लक होती. 2009 सालीच ते सुरू झालेलं होतं आणि त्यावेळी किंमत अत्यंत कमी होती आणि त्यामुळे त्यांनी 10,000 बिटकॉईन्स वेगळे होते. त्यांनी त्यावेळी 2 पिझ्झाज घेतले आणि त्याची किंमत ही आज 15 नोव्हेंबर 2021 साली एक बिटकॉईन में $64,000 होती. $64,000. याचा अर्थ त्या 2 पिझ्झाजची किंमत ही $64 कोटी किंवा 480 कोटी रुपये होती. त्या दिवसाला बिटकॉईन पिझ्झा डे असंही म्हटलं जातं. या बिटकॉईनच्या किमती वर खाली होण्याच्या विषयी अनेक कथा, दंतकथा या बिटकॉईनच्या जगात प्रसिद्ध आहेत. 2001 साली एक भारतीय अमेरिकेत गेला, त्याचं एका मुलीवर प्रेम जमलं, पण त्याने तिच्याकरता अंगठी घेतली, पण प्रेमभंग झाला आणि नंतर मग त्याने ती अंगठी काय तो कचऱ्यात फेकून देणार होता, खूप वैतागला होता. पण शेवटी कोणीतरी ती अंगठी मागितली आणि त्याला 20,000 बिटकॉईन्स दिले. ही 2009 मधली गोष्ट आहे आणि 2009 साली बिटकॉईन्सची किंमत ही अतिशय क्षुल्लक होती. तर तो म्हणला ठीक आहे, फेकून जाण्याच्या 20,000 बिटकॉईन्स आपण घेऊ. आणि 9 वर्षानंतर त्याला एकदम जाग आली आणि त्यांनी बघितलं तर त्याची किंमत 1156 कोटी रुपये झालेली होती. अमिताभ बच्चन यांनी सुद्धा 1.6 कोटी रुपयाचे बिटकॉईन्स घेतले. नंतर त्याची किंमत एकदम 110 कोटी झाली, कालांतराने 600 कोटी झाली, पुन्हा ती गडगडली. अशा तऱ्हेच्या गोष्टी किंवा कथा किंवा दंतकथा आपल्याला बऱ्याच ऐकायला मिळतात. बिटकॉईनची किमती कशा कमी जास्त होतात हे सांगण्याकरता 2009 मध्ये एका बिटकॉईनची किंमत 1/1309 एवढी डॉलर्स होती. मी $1309 दिले तर एक बिटकॉईन मिळायची 2009 साली. 2013 साली मात्र एक बिटकॉईन ते उलटं झालं. एक बिटकॉईन दिली की $1240 मिळायला लागले. 2017 साली एक बिटकॉईनला $20,000. 2017च्या शेवटी त्याची पुन्हा कमी झाली आणि $13,000 झाली. जुलै 2019 मध्ये ती $10,000 झाली. पुन्हा नोव्हेंबर 2021 मध्ये $60,000 झाली. ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी किंवा जास्त होऊ शकते, हे सगळ्यात लक्षात ठेवलं पाहिजे. 2013 मध्ये एक कॅमेरॉन आणि टायलर हे विंकलव्हॉक्स बंधू म्हणून प्रसिद्ध होते. फेसबुकवर त्याने आरोप केले होते की त्यांनी माझी कल्पना चोरली आणि फेसबुक काढलं, असं त्याने आरोप केलेले होते. त्यांनी 1.1 कोटी डॉलर्सचे बिटकॉईन घेऊन ठेवलेले होते आणि 2017 पर्यंत ते बिटकॉईनचे अब्जाधीश झालेले होते. अशा इतक्या गोष्टी बिटकॉईनच्या जगात आहेत. एलॉन मस्कनी मार्च 2021 मध्ये सांगितलं की टेस्ला नावाची त्याची गाडी आहे, ती बिटकॉईन देऊन खरेदी करता येईल. म्हटलं लोकांना वाटायला लागलं आता बिटकॉईनला प्रचंड मागणी होणार म्हणून बिटकॉईनची किमती खूप वाढल्या, $60,000 पर्यंत गेल्या. पण त्यांनी मे 2021 मध्ये सांगितलं की बिटकॉईन देऊन गाडी खरेदी करता येणार नाही आणि असं ऐकल्याबरोबर ते बिटकॉईनची किंमत कमी झाली आणि $30,000 झाली. अशा तऱ्हेने बिटकॉईन हे अत्यंत अस्थिर आणि व्होलटाईल आहे. त्याच्यात म्हणजे त्याचा फायदा एकच आहे मात्र की त्याचा चलन फुगवटा होणार नाही. कारण बिटकॉईनची मॅक्सिमम बिटकॉईन्स हे
21 मिलियन म्हणजे 2.1 कोटी एवढेच बिटकॉईन्स आत्तापर्यंत निर्माण होऊ शकतील असं ज्यांनी बिटकॉईन चालू केली त्यांनी आपल्या अल्गोरिदममध्येच लिहून ठेवलेलं आहे की त्याच्यापेक्षा जास्त बिटकॉईन्स होऊच शकणार नाहीत. आणि त्याचं का ते आपण बघू त्याच्यानंतर. त्यामुळे चलन फुकट होऊ शकणार नाही, म्हणजे त्या किमती वर खाली होऊ शकतील, पण ज्याला इन्फ्लेशन म्हणतो म्हणजे चलन फुकटा, की जे चलन नोटा छापणं आणि त्यामुळे चलन फुकटा होणं, हे होणं मात्र बिटकॉईनच्या बाबतीत हे शक्य नाही. आता आपण बिटकॉईनच्या मागे जी टेक्नॉलॉजी आहे ती त्या टेक्नॉलॉजीच्या विषयी बोलणार आहोत. त्याला क्रिप्टोकरन्सी का म्हणतात, त्याचं कारण क्रिप्टोग्राफी वापरलेली असते. तर क्रिप्टोग्राफी म्हणजे एक संदेश इकडनं दुसरीकडे पाठवायचा असेल तर तो मध्ये कोणाला वाचता येऊ नये म्हणून गुप्त भाषा ज्याला म्हणता येईल त्याला म्हणजे त्याला क्रिप्टोग्राफी असं म्हणतात. आणि ती कशी करतात तर आपण बोलताना ची भाषा वापरायचो तसाच तो भाग आहे. लहान मुलांना कळू नये म्हणून आपण प्रत्येक शब्द उलटा करायचो, त्याला च जोडायचो. तर ही जी प्रक्रिया आहे शब्द उलटा करणे, त्याला जोडणे, याला की म्हणतात, याला अल्गोरिदम, की आपण कशा तऱ्हेने केलेलं, की आपण ज्या तऱ्हेने तो एन्क्रिप्ट केलेला असतो म्हणजे मूळ संदेश बदललेला असतो तो दुसऱ्या बाजूला तो तीच मेथड किंवा तोच अल्गोरिदम वापरून उलट्या तऱ्हेने वापरला की ते डिक्रिप्ट करता येते. मी उदाहरणार्थ मला 1 2 3 4 असे आकडे पाठवायचे तर मी त्याच्याऐवजी 1 वाढवून 2 3 4 5 असे पाठवतो आणि दुसऱ्या बाजूला सांगून ठेवतो की मी जे आकडे पाठवीन त्यातनं 1 वजा करायचं. आता मी पाठवलेल्या आकड्यातनं 1 वजा करणं ही की झाली किंवा अल्गोरिदम म्हणतात. तर हा दोघांना सारखा माहिती असावा लागतो, म्हणजे त्याला सिमेट्रिकल की म्हणतात, की दोघांची की तीच असते. दुसऱ्याने पण पहिल्याला मेसेज पाठवताना ते अशाच तऱ्हेने मेसेज पाठवायचा, पहिल्यांदा तो डिक्रिप्ट करायचा म्हणजे मूळ संदेश ओळखायचा. तेव्हा एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन असे 2 भाग असतात. कारण मधल्या कोणी जर का तो संदेश वाचला तर त्याला ती की माहीत असल्याशिवाय किंवा तो अल्गोरिदम माहीत असल्याशिवाय कशा तऱ्हेने तो मेसेज बदललेला आहे हे जर का माहीत नसेल तर त्याला मूळ मेसेज मिळवता येणार नाही. असा तो त्याच्यामध्ये भाग आहे. जसं व्हॉट्सॲपमध्ये मेसेजेस पूर्ण एन्क्रिप्ट केलेले असतात. आपण जे काही मेसेज पाठवतो तो वेगळ्या तऱ्हेने, कारण मेसेज शेवटी बिट्समध्ये असतो, आपण जे टाईप करतो ते बिट्समध्ये त्याचं रूपांतर होतं. त्या बिट्सवरती काहीतरी प्रक्रिया केल्या जातात, म्हणजे काहीतरी की वापरून ते बदलले जातात आणि दुसऱ्या बाजूला ते पुन्हा मूळ मेसेज संदेश मिळतो. म्हणून ज्याला व्हॉट्सअप मिळतो त्याला पुन्हा इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये जो काही संदेश आहे तो वाचता येतो, कारण तो डिक्रिप्ट केलेला असतो. त्याला एंड टू एंड एन्क्रिप्शन असं व्हॉट्सअप जे म्हणतं ते त्याच्यामुळे म्हणतं. तर हे करण्याकरता काय वेगवेगळ्या मेथड्स वापरतात. त्यातली एक जी मेथड आहे ती म्हणजे हॅश म्हणजे काय, की समजा अशा अनेक बिट्स असतील तर त्या बिट्समध्ये एक हॅश नावाचे आणखीन काही बिट्स ॲड करायचे की ते फक्त त्या मेसेजलाच ते हॅश तयार होईल. म्हणजे असं की त्या मेसेजमधले काहीही बिट्स जरी बदलले तरी हॅशमधले बिट्स बदलतील. म्हणजे त्या मेसेज तो जर का हॅश मेसेज आणि हॅश यांचं नातं असं असतं की त्या मेसेजला तोच हॅश आला पाहिजे. म्हणजे असं नाही की 3-4 मेसेजेस आहेत आणि त्यातल्या कुठल्याही मेसेजला तोच हॅश येईल असं होत नाही. त्या मेसेजला तोच हॅश येतो आणि तो जर का हॅश बरोबर आला, म्हणजे समजा मी समजा 0101 अशी एक स्ट्रिंग घेतली. समजा एक उदाहरण द्यायचं म्हणून की 80 बिट्सची एक स्ट्रिंग घेतली, म्हणजे स्ट्रिंग म्हणजे एक माळ घेतली आणि त्या 80 100 जे काय असेल. आता ही आपल्या आवाजाचा ऑडिओ असेल का व्हिडिओ असेल का टेक्स्ट असेल आपण टाईप केलेलं, त्यात आपल्याला शिरण्याचं कारण नाही. 80 बिट्सची एक माळ आहे आणि ते आपल्याला एका ठिकाणून दुसरीकडे पाठवायचे. आता मी समजा त्या 80 बिट्सचे 8 बिट्सचे असे भाग पाडले आणि 10 भाग पडतील अर्थातच, आणि ते सगळे त्याची बेरीज केली तर काही ते हादसे येतील. हादसे विसरून गेलो तर मला बेरीज पुन्हा 8 बिटची बेरीज मिळेल. मला कुठल्या 8 अंकांची बेरीज हातचा विसरला तर 8 अंकीच येणार आपल्याला. तर ते 8 बिटमध्ये ते जर का मी हॅश म्हणून वापरले उदाहरणार्थ आणि त्या मेसेज 80 बिट्सच्या बरोबर त्या 8 बिटचा हॅश पाठवला, दुसऱ्या बाजूला त्यांनी आलेला जो मेसेज आहे त्या मेसेजचे पुन्हा 10 भाग केले 8 बिटचे आणि त्या प्रत्येक पुन्हा ॲड केले आणि त्यातला हातचा विसरला तर आणि हॅश काढला त्यांनी त्यावेळेला पुन्हा कॅल्क्युलेट करून आणि आलेला जो हॅश आहे त्याच्याबरोबर कम्पेअर केलं तर कळेल आपला मेसेज बरोबर आहे की नाही.
अशा तऱ्हेने साधारण आपला मेसेज हा योग्य तऱ्हेने एका ठिकाणाहून दुसरीकडे जातोय की नाही ही बघण्याची पद्धत म्हणजे हॅश. आता प्रत्यक्षात हॅश हा 256 बिट्सचा वापरतात आणि तो कशा तऱ्हेने वापरतात ते आपण बघू. पण मुख्य म्हणजे यामध्ये सिमेट्रिक की असते की आपण इथे जी हॅश करण्याची जी पद्धत वापरली आहे तीच पद्धत दुसरीकडे वापरून हॅश पुन्हा काढायचा आणि जो आलेला आहे हॅश तो हॅश आणि आपण कॅल्क्युलेट केलेला हॅश तो बरोबर आहे की नाही ते बघायचं आणि तो बरोबर असेल तर तो संदेश बरोबर आलेला आहे असं समजतात. याला सिमेट्रिक की वापरून केलेलं कम्युनिकेशन असं म्हणतात. पण ह्यातून एक प्रश्न निर्माण व्हायला लागला मी जी की वापरतोय म्हणजे ज्या तऱ्हेने मी एन्क्रिप्ट करतोय ते दुसऱ्याला सांगायचं कसं. मी की जी वापरतो आहे आणि त्यात खूप कॉम्प्लिकेटेड गणित पण वापरू शकतो आपण. तर ती की दुसरीकडे त्याला सांगायची कशी की ही मी की वापरलेली म्हणून. त्याला की डिस्ट्रीब्युशन प्रॉब्लेम म्हणतात. कारण मी समजा की ही त्याला फोन करून कळवलं की मी असं एन्क्रिप्ट करणार बरं का तू अशा डिक्रिप्ट कर तर फोन टॅपिंग जर का कोणी केलं तर त्याला ती कळू शकेल आणि मग मी प्रत्येक जो संदेश पाठवीन तो डिक्रिप्ट करून तो वाचू शकेल. विशेषतः युद्धामध्ये आणि इतर अनेक ठिकाणी संदेश अतिशय गुप्त ठेवावे लागतात आणि त्यामुळे एन्क्रिप्शन डिक्रिप्शन पूर्ण व्यवस्थित असावं लागतं. त्यामुळे की कळवायची कशी की डिस्ट्रीब्युशन प्रॉब्लेम हा निर्माण झाला. इंटरनेटवरनं जरी पाठवली तरी कोणीतरी टॅप करू शकतं. तर त्यामुळे काय झालं की एक एसिमेट्रिक की अल्गोरिदम निघाला की 2 कीज अशा शोधायच्या. त्यामध्ये गणित खूप येतं प्राईम नंबर्स आणि फॅक्टरायझेशन वगैरे येतं त्यात मी आता शिरत नाही. पण गणिताने अशा कीज शोधायच्या त्या खूप लांब असतात. अशा 2 कीज शोधायच्या की एकानी समजा तो एन्क्रिप्ट केला तर दुसऱ्यानी आणि फक्त दुसऱ्यानीच तो डिक्रिप्ट होऊ शकतो. म्हणजे मी समजा माझा संदेश त्यातला एका कीने की पेअर त्याला म्हणतात की एका कीनी समजा मी एन्क्रिप्ट केला तर तो फक्त दुसरा कीने डिक्रिप्ट होऊ शकतो. आणि त्यापैकी असं करायचं की एका केला प्रायव्हेट की म्हणायचं आणि दुसऱ्याला पब्लिक की म्हणायचं. हे म्हणजे ईमेल ID आणि पासवर्ड ह्याच्यासारखं झालं. मी ईमेल ID सगळ्या जगाला कळवतो पण पासवर्ड माझ्याकडे ठेवतो. तसं माझी पब्लिक की जी असते ती पब्लिक की प्रत्येक जण म्हणजे ज्यांना कम्युनिकेट करायचं आहे 10, 12, 50, 10 कोटी त्या सगळ्या लोकांनी पब्लिक की आपली पूर्ण जगाला जाहीर करायची की माझी पब्लिक की ही आहे. पण प्रायव्हेट की स्वतःकडे ठेवायची. म्हणजे मला आता समजा कोणाला संदेश पाठवायचा असेल तर तो माझी पब्लिक की वापरून तो माझा संदेश एन्क्रिप्ट करेल आणि तो माझ्याकडे पाठवेल. आता माझी प्रायव्हेट की ज्याच्याकडे आहे म्हणजे माझ्याचकडे आहे त्यालाच तो फक्त एन्क्रिप्ट करता येईल. मधल्या कोणी तो संदेश वाचला तर त्याला किती 0101 काहीतरी मिळेल पण मुख्य तो संदेश काय आहे हे कळण्याकरता त्याला ती प्रायव्हेट की लागेल जी फक्त माझ्याकडे जसं पासवर्ड. त्यामुळे तो मला समजा एखादा संदेश पाठवायचा असेल तो माझी पब्लिक की वापरून तो एन्क्रिप्ट करेल आणि तो संदेश माझ्याकडे आला की मी माझी प्रायव्हेट की वापरून तो डिक्रिप्ट करून तो वाचू शकेल. आणि त्यामुळे की डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम एकाच वेळेस सॉल्व्ह झाला आणि अशा तऱ्हेने हे कम्युनिकेशन चालतं. आपण जेव्हा कम्युनिकेट करतो व्हॉट्सअप काय इंटरनेट काय सगळीकडे आज पब्लिक की प्रायव्हेट की हा जो अल्गोरिदम किंवा ही मेथड आहे ही अनेक ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी वापरली जाते. ह्याच्यानंतर एक डिजिटल सिग्नेचर नावाचा प्रकार निघाला. मी समजा संदेश एक कुठला मेसेज पाठवलेला आहे तो मीच पाठवला आहे ओळखायचं कसं तर मी माझ्या त्या संदेशावरती माझी प्रायव्हेट की वापरून तो जर का मेसेज मी एन्क्रिप्ट केला तर जो संदेश मी हे केला तर माझी पब्लिक की वापरूनच तो डिक्रिप्ट होऊ शकतो. आणि ज्या अर्थी माझी पब्लिक की वापरून तो डिक्रिप्ट होऊन संदेश मिळालेला व्यवस्थित याचा अर्थ तो मीच पाठवला असला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे थोडक्यात म्हणजे माझी प्रायव्हेट की वापरून संदेश जर का मी एन्क्रिप्ट केला तर तो मी डिजिटल सिग्नेचर केल्यासारखे होते. म्हणजे मीच आता कागदावरती सही करण्याच्या ऐवजी मी आता हा मीच पाठवलेला आहे याचं हे प्रूफ तयार होतं. आता काय असतं की आपण अशी कल्पना करू की बिटकॉइन वापरणारे असे अनेक लोक आहेत. समजा 100, 1000 कोटी जेवढे असतील जगामधले त्यांचं एक नेटवर्क आहे आणि त्या ठिकाणी काही लोक आता बिटकॉइन कसा जनरेट होतो काय हे आपण बघणार आहोत त्याची काळजी करू नका. पण बिटकॉइन वापरणारे काही लोक आहेत आणि काही लोकांना मायनर्स असं म्हणतात म्हणजे काय हेही आपण बघणार आहोत. पण असं बिटकॉइनचं एक नेटवर्क आहे
आणि त्यामध्ये वेगवेगळे व्यवहार होत आहेत. म्हणजे अनी बला 100 रुपये दिले, बनी कला त्यातले 50 रुपये दिले, असं गृहीत धरा की प्रत्येकाकडे पहिल्यांदा 1000 रुपये होते आणि मग प्रत्येकाने अनी बला 100 रुपये दिले, बनी कला 500 रुपये दिले, कनी डला इतके दिले. अशा तऱ्हेचे अनेक ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी चाललेले आहेत असं आपण गृहीत धरू. ते प्रत्येक ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जो ट्रान्झॅक्शन करतो तो एक ट्रान्झॅक्शनची एंट्री जनरेट करतो, जसं आपण लेजरमध्ये लिहितो तशी. आणि ती जी लेजर आहे ते त्या एंट्रीमध्ये डिजिटल सिग्नेचर वापरून ती एंट्री करतो. म्हणजे कोणाला त्यात छेडछाड करता येणार नाही, कारण त्यात माझी प्रायव्हेट की वापरून तो ते डिजिटल सिग्नेचर त्यात असते. त्यामुळे ती त्याच्यात बाकी कोणाला छेडछाड करता येणार नाही. ही प्रत्येक जण असं वेगवेगळे ट्रान्झॅक्शन येत आहेत दर सेकंदाला. आता काय करतात की दर 10 मिनिटाला अशी जी काय सगळी ट्रान्झॅक्शन्स तयार होतील त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स मिळून साधारण 10 मिनिटं, सरासरी 10 मिनिटाला जगातली म्हणजे बिटकॉईनच्या नेटवर्कमधली जी काही 10 मिनिटात होणारी ट्रान्झॅक्शन्स आहेत ती सगळी ट्रान्झॅक्शन्स एकत्र करून त्याला ब्लॉक असं म्हणतात. ही ब्लॉकची मूळ कल्पना. आता अर्थातच दर 10 मिनिटाला एक अशा तऱ्हेने अनेक ब्लॉक्स तयार होतात. हे सगळे ब्लॉक्स एकमेकांना जोडले जातात रेल्वेच्या डब्यांसारखे, म्हणून त्याला ब्लॉक चेन म्हणतात. आता जो ब्लॉक तयार झालेला आहे तो पूर्वीच्या सगळ्या ब्लॉक्सच्या त्यातल्या शेवटल्या ब्लॉकला तो जोडलेला असतो. तो कसा जोडलेला असतो त्या अर्थात वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण त्यात एक गंमत केलेली असते की मागच्या प्रत्येक ब्लॉकवर हॅश काढलेला असतो. जसं मगाशी म्हटलं की त्या ब्लॉक म्हणजे अनेक ट्रान्झॅक्शन्स म्हणजे 0-1-0-0-1 असं एक पूर्ण साखळी तयार होईल. त्या सगळ्या साखळीवरती एक कुठलीतरी की वापरून एक हॅश तयार करतात आणि हॅश तयार करतात की जेणेकरून त्या मेसेजला फक्त तोच हॅश योग्य ठरेल. तो त्या मेसेजमध्ये बदल झाला त्या हॅशमध्ये बदल होईल अशा तऱ्हेने तो हॅश करतात. तो 256 बिट्सचा हॅश असतो आणि ह्या हॅश जो गेल्या मागच्या ब्लॉकमधला हॅश जो आहे तो आत्ता जो नवीन 10 मिनिटात ज्या ट्रान्झॅक्शनचा ब्लॉक तयार झालेला असतो त्याच्यामध्ये मागच्या ब्लॉकमधला हॅश पण आत घेतात, या ब्लॉकचा एक भाग म्हणून घेतात. म्हणजे या ब्लॉकमध्ये गेल्या ब्लॉकचा हॅश, मग या ब्लॉकची 10 ट्रान्झॅक्शन्स असा म्हणून हा आता एक ब्लॉक बनतो. आता या ब्लॉकचा हॅश पुन्हा पुढच्या ब्लॉकमध्ये घालण्यात येईल, त्या पुढच्या ब्लॉकचा हॅश त्या पुढच्या ब्लॉकमध्ये घालण्यात येईल. याचं कारण असं की या ब्लॉक्समध्ये कोणी समजा बदल केला, एखाद्या याच्यात खाडाखोड जर का केली समजा कोणीतरी हॅक करून समजा एकच ब्लॉक बदलला तर ते बदलणं शक्य नसतं. कारण तो जर का बदलला तर त्याचा हॅश बदलेल, तो हॅशपैकी पुढचाही ब्लॉक बदलावा लागेल, त्या पुढचाही ब्लॉक बदलावा लागेल, त्यामुळे संपूर्ण ब्लॉकची चेनच बदलावं लागेल. म्हणून या तऱ्हेने हॅश एकातलं एक घालण्याचं कारण असं की याच्यामधले बदल होणं हे भयंकर अवघड होऊन जातं. ब्लॉक चेनमध्ये म्हणजे बिटकॉईनसाठी जी काही हॅशिंगची पद्धत वापरतात त्याला SHA-256 अशी पद्धत असं म्हणतात. ती अतिशय म्हणजे ती ब्रेक करायला अवघड आहे की त्या हॅशवरनं जर का आपल्याला ओरिजिनल मेसेज कुठला होता, आपल्याला माहिती आहे की मेसेज आणि हॅशचं 1-to-1 रिलेशनशिप असतं, मग त्या हॅशला तोच मेसेज असतो, त्या मेसेजला तोच हॅश असतो. तो हॅश जर का देऊन ओरिजिनल मेसेज जर का आपल्याला ओळखायचा असेल तर कित्येक कोट्यावधी म्हणजे अक्षरशः हजारो कोटी सुपर कम्प्युटर लागतील ते करायला. कारण 256 जर का बिट्सचा हॅश असेल, आता मी फार गणितात शिरत नाही, तर 2 to the power 256 म्हणजे 2 असं 256 वेळेला इतक्या त्याच्या पॉसिबिलिटीज होतात. आणि तेवढ्या पॉसिबिलिटीज चेक करण्याकरता की प्रत्येक हॅश चेक करायचं की त्या मेसेज मिळतोय का, तर त्याला कोट्यावधी कम्प्युटर लागतील. हे ग्रँड सँडरसन नावाच्या एका कम्प्युटर सायंटिस्टने त्याचा आकडाही काढला होता की किती कम्प्युटर लागतील, किती अब्जावधी कम्प्युटर लागतील. त्यामुळे हे जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट असते. त्यातनं पुन्हा एक हॅश पुढच्या ह्याच्यात घातल्यामुळे एक ब्लॉक बदलला तरी पुढचे सगळे ब्लॉक्स बदलतील, तर लक्षात येईल की आपण किती गडबड केलेली आहे. त्यामुळे त्याला टॅम्पर करणं हे जवळपास अवघड होऊन बसतं. आता या ब्लॉक्समध्ये अशी सगळी ट्रान्झॅक्शन जर का मांडली तर ते एक लेजर तयार होतं. त्यामुळे आपल्याला माझ्याकडे समजा 1000 रुपये आहेत, मग मी कोणाला दिले, कोणाकडनं आले, असं करत मला सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये ओळीने गेलो तर मला माझ्याकडे किती बॅलन्स असला पाहिजे हे मला कळू शकतं. म्हणजे मी समजा
माझ्याकडे 1000 रुपये आहेत आणि मी कोणाला तरी 500 रुपये दिले आणि त्यानंतर मी आणखीन कोणाला तरी 300 रुपये दिले, म्हणजे माझ्याकडे 200 रुपये शिल्लक राहतील आणि त्यानंतर मी समजा कोणाला तरी 500 रुपये दिले असं जर काही ट्रान्झॅक्शनची नोंद केली मी समजा, तर ती चूक आहे. कारण माझ्याकडे शिल्लकच म्हणून 1000 वजा 200 शिल्लक आहेत, मी 500 कसे देऊ शकेन? तर त्यामुळे हे ट्रान्झॅक्शन चूक होईल. त्यामुळे मी अशी गडबड केली आणि मुद्दामून असं काही चुकीचं ट्रान्झॅक्शन दिलं, अगदी डिजिटल सिग्नेचर करून सुद्धा, तरीसुद्धा ते व्हेरीफाय करावं लागतं किंवा तू हे ट्रान्झॅक्शन बरोबर आहे की नाही. बरं, तू म्हणजे मी कोण आहे हे लोकांना कळत नाही, कारण माझी प्रायव्हेट की माझ्याकडे असते, माझी फक्त पब्लिक की लोकांना माहीत असते की अमुक व्यक्तीने 200 रुपये असून सुद्धा 500 रुपये दिलेले आहेत, तेव्हा काहीतरी गडबड केलेली आहे हे व्हेरीफाय करता येतं. आणि मलाच फक्त नाही तर इतर अनेक नोड्सना पण करता येतं, त्याकडे आपण येऊ. पण बेसिकली हे ब्लॉकचेन म्हणजे एक लेजर आहे, हे प्रत्येक सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचं एक लेजर आहे. आता प्रश्न आला की लेजर ठेवायचं कुठे? पुन्हा हे लेजर समजा एखाद्या सेंट्रल बँकेमध्ये ठेवलं तर मग हे सगळं उद्योग करायचं कशाला? आपण सेंट्रल बँकेपासून बायपास करून आपल्याला सेंट्रल बँकेचं संपूर्ण वर्चस्व नको आहे म्हणूनच तर हा उद्योग चालू केला होता. मग हे लेजर ठेवायचं कुठे? मग त्यांच्या डोक्यात आलं की हे लेजर या सगळ्या नोड्सवर ठेवूया आपण. हे सगळे बिटकॉईनच्या नेटवर्कमध्ये जे काही हजारो कोट्यावधी जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या कम्प्युटरवरती हे लेजर ठेवूया आणि कुठलंही ट्रान्झॅक्शन झालं की ते पहिल्यांदा ब्रॉडकास्ट होईल आणि ते ब्रॉडकास्ट झाल्यानंतर ते सगळ्याकडे जाईल. 10 मिनिटानंतर ही सगळी ट्रान्झॅक्शन्स जी होतील त्या सगळ्यांचा ब्लॉक बनेल. ते ब्लॉकमध्ये गेल्या ब्लॉकमधला हॅश जो आहे तो मिसळला जाईल. त्यानंतर या ब्लॉकचा हॅश काढला जाईल आणि नंतर त्याचा तो हॅश पुन्हा तयार होईल पुढच्या ब्लॉकमध्ये नेण्याकरता. अशा तऱ्हेने ही ब्लॉक चेन तयार होईल आणि ही ब्लॉक चेन प्रत्येक नोडवरती प्रत्येक कम्प्युटरवरती ठेवायची. आत्तापर्यंत आता 2009 नंतर झाली, आता 12 वर्ष झाली आणि आपल्याला वाटलं काय किती प्रचंड जागा जाईल, तसं काही प्रचंड जागा गेलेली नाही. आत्तापर्यंत फक्त 30-40 GB एवढीच जागा या ब्लॉकचेनमुळे गेलेली आहे. याचं कारण त्यात ऑडिओ आणि व्हिडिओ फाईल्स आपण अजून घेतलेले नाही आहेत. त्या जेव्हा घेऊ तर तेव्हा आणखीन वेगवेगळ्या मेथड्स लागणार आहेत. पण आत्तापर्यंत ब्लॉकचेनला भयंकर जागा गेलेली नाही आहे. पण ही सगळी लेजरची प्रत्येक सगळ्या नोड्सवरती ठेवायची म्हणून त्याला डिस्ट्रीब्युटेड लेजर म्हणतात. म्हणजे आता काय झालं की आता तर हॅकिंग, आता तर ते बदलणं जवळपास अशक्यच झालं. ह्याचं कारण समजा एखाद्याने खोडी करून एखादी गोष्ट एखाद्या ब्लॉकमधली बदलायला सुरुवात केली तर त्याला फक्त एका नोडवरच्या त्या ब्लॉक आणि त्या पुढच्या सगळ्या ब्लॉक्स बदलावे लागणार नाहीत का? ते हॅशची चेन आत्ता सांगितली मी, तर सगळ्या हजारो लाखो कोट्यावधी नोड्सवरच्या सगळ्या पुढच्या ब्लॉक्सचे मला बदलावे लागतील आणि हे जवळपास अशक्य गोष्ट आहे. मग त्याचा कन्सेन्सस नावाची गोष्ट असते की समजा 51% कम्प्युटर्सनी मान्य केली, एखादा बदल समजा कोणी केला आणि तो 51% कम्प्युटर्सनी नोड्सनी मान्य केला तर तो हो बरोबर बदल आहे असं म्हणतात. नवीन ब्लॉक ॲड करताना सुद्धा तो 51% लोकांनी मान्य करायला लागतो की हा बरोबर आहे म्हणून, आणि ते केल्यानंतर मग तो ब्लॉक ॲड होतो चेनला. हे कन्सेन्ससची एक फिलॉसॉफी आहे ब्लॉकचेनमध्ये. पण त्यामुळे अशा 51% नोड्सना हॅक करणं आणि त्यातले सगळे पुढचे ब्लॉक बदलणं हे जवळपास अशक्य होतं. म्हणून सिक्युरिटी ब्लॉकचेनमध्ये ही प्रचंड जवळपास 100% आहे. हे कोणी हॅक करून हे करणं शक्य. बँकेमध्ये लेजर बदलू शकतो आपण, बँकेमध्ये फ्रॉड्स होतात आपल्याला माहिती आहे, अमाऊंट बदलू शकतो. कागदी जेव्हा ठेवायचे लेजर तेव्हा तर नक्कीच बदल करू शकत होते. पण इव्हन इलेक्ट्रॉनिक लेजरमध्ये सुद्धा कित्येक वेळा फ्रॉड होऊ शकतं, बदल होऊ शकतात, कित्येक वेळा हॅक होतात वेबसाईट्स आपल्याला माहिती आहे. पण इथे तसं होणं शक्य नसतं कारण हे लेजर हे म्हणून ब्लॉकचेन इज अ डिस्ट्रीब्युटेड लेजर असं जे म्हणतात ते ह्याच्यामुळे म्हणतात. हे हॅकिंग आणखीन अवघड व्हावं म्हणून आणखीन एक अगोदर खूपच अवघड आहे, पण आणखीन अवघड व्हावं म्हणून आणखीन त्या अल्गोरिदममध्ये नाकापट ह्यांनी एक युक्ती केली होती. त्यांनी काय म्हटलं की जरी अनेक लोक अगदी कोट्यावधी लोक ते बिटकॉईनच्या नेटवर्कवरती असतील तरी त्यातल्या काही लोक मायनर्स असतात. म्हणजे काय असतं की हे जे 10 मिनिटात जे काही सगळी ट्रान्झॅक्शनचा ब्लॉक तयार झालेला असतो त्याच्यामध्ये आतला मागच्या ब्लॉकचा हॅश ॲड केलेला असतो. आता त्याच्यातनं नवीन जो हॅश तयार होईल, या ब्लॉकचा जो हॅश तयार होईल तो असा तयार करायचा की जे त्या हॅशमध्ये पहिले काही
बिट्सचे 0 असतील, उदाहरणार्थ पहिले 2 बिट्सचे 0 असतील, असा हॅश निर्माण करायचा. ते किती अवघड काम आहे बघा. असा हॅश कसा निर्माण करणार, कारण त्यामधलं त्याचे सगळे बिट्स ठरलेले आहेत. पूर्वीच्या ब्लॉकचे हॅशचे बिट्स ठरलेले आहेत, या ब्लॉकचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यातले सो बिट्स ठरलेले आहेत, त्याचा हॅश ठराविकच येणार. म्हणून मग त्यात काहीतरी एक ॲड करतात, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी एक मेसेज ॲड करतात, त्याला नॉन्स असं म्हणतात. तर तो नॉन असा ॲड करायचा की त्या ब्लॉकचा सगळ्याचा जो एक हॅश जर का काढू आपण आपल्या अल्गोरिदमप्रमाणे, त्या हॅशमध्ये पहिले 2 बिट्सचे हे 0 असतील. आता हे करायला ब्रूट फोर्स लागतो. म्हणजे पहिल्यांदा तो जो ॲडिशनल नॉनचा जो मेसेज आहे तो 1 घालून बघायचा, मग मेसेज हॅश किती येतो, त्यात 0 येतात का नाही, मग 2 घालून बघायचा, मग 3 घालून बघायचा, मग 4 घालून बघायचा. असंच करत बसावं लागतं, दुसरी मेथडच नाही. त्याला ब्रूट फोर्स लागतो. काही ती बारीक सारीक युक्त्या वापरतात अर्थात त्याच्यात, पण त्यानंतर मग त्याला प्रचंड मोठी कम्प्युटिंग पॉवर लागते. सातत्याने ते हॅश काढत बसा आणि ती त्याला 2 0 काय करत बसा. हे जो कोणी करेल, कारण त्यांनी सिक्युरिटी प्रचंड वाढते एक तर, ह्यामुळे सगळं करायचं. पण हे जो कोणी करेल, कारण ते सगळे मायनर्स जे असतात त्यातले काही शेकडा हजारो असे मायनर्स आहेत त्यातले, की ते बाकीचे सगळे युजर्स आहेत. ते फक्त बिटकॉइन ठेवतात आणि विकतात आणि पैसे मिळवतात. प्रत्येकजण मायनर नाही, कारण मायनर होण्याकरता प्रचंड मोठे सुपर कम्प्युटर आणि प्रचंड मोठी कम्प्युटिंग पॉवर लागते हे सगळं उद्योग करायला. की त्याच्यात नॉन घालायचा आणि तो तपासत बसा, 1 होतंय 2 3 4 असं करत बसायचं आणि शेवटी 0 येतात का ते बघत बसायचं. ते त्यापैकी ज्या मायनरला ते शक्य होईल, त्याची कम्प्युटिंग पॉवर, त्याचं अल्गोरिदम जे काय असेल ते कुठल्याही कारणामुळे ज्याला शक्य होईल तो हात वरती करतो. आपण जसं म्हणतो की जसं रुबिक क्यूब संपल्यानंतर हात वरती करतो, तसं तो मला आलं हे कोडं सोडवलं मी असं म्हणतो. आणि ते सोडवलं म्हणल्यावर इतर सगळे मायनर्स आपलं थांबवतात आणि त्यांनी केलेलं बरोबर आहे का हे तपासतात. मग त्यावेळेला ते, कारण तपासणं खूप सोपं असतं. जसं रुबिक क्यूब सोडवणं अवघड असतं, पण एकदा केल्यानंतर ते सगळ्या रंग एका बाजूचे रंग सारखेच बघणं सोपं असतं. तसंच इथे एकदा त्यांनी बघितल्यानंतर तो हॅश बरोबर आहे की नाही, तर अल्गोरिदम माहीत असतो त्यांना, अल्गोरिदम हॅश बरोबर आहे की नाही, त्यातले शेवटले 2 0 आहेत की नाही, आणि त्याच वेळेला ते ट्रान्झॅक्शन व्हेरीफाय पण करतात. मगाशी जे म्हणालो त्याप्रमाणे, किंवा त्या सगळ्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन ते ब्लॉकमधलं व्हेरीफाय करतात. किंवा याच्याकडे 200 रुपये असून त्यांनी 500 रुपये दिलेत का, मग त्यात काही चूक आहे का, हे व्हेरीफाय पण करतात. हे सगळं व्हेरीफाय करतात. तो हॅशमध्ये ते 0 येतात का ते बघतात आणि त्यानंतर तो जो हॅश आहे तो तयार होतो आणि तो हॅश पुढच्या ब्लॉकमध्ये मिसळला जातो. पण आता गंमत अशी की हा जो काही ज्याला प्रूफ ऑफ वर्क म्हणतात, हे जे सगळं नॉन घालून त्याला त्या हॅशमध्ये 0 आणणं, याला प्रूफ ऑफ वर्क म्हणतात. हे जो करतो, तो जो मायनर करतो, हे खाणीतनं काढल्याचं असतं म्हणून त्याला मायनिंग म्हणतात. त्याला काही बिटकॉइन्स मिळावेत अशी त्या अल्गोरिदममध्ये तरतूद केलेली असते. हे बिटकॉइन्स जे मिळतात, 2009 साली ते 50 मिळायचे, असं कुठलाही ब्लॉक ॲड करताना 50 मिळायचे. दर 4-4 वर्षांनी ते निम्मे होत जातात. मग ते 25 झाले, मग 12.5 झाले, मग 6.25 झाले. मग असं करत दर 4 वर्षांनी एक ब्लॉक ॲड केल्यानंतर जेवढे बिटकॉइन्स मिळतात त्या मायनरला, त्या बिटकॉइनची संख्या निम्मी होत जाते. आपल्या वाटेल बिटकॉइनची संख्या 2.1 कोटी कशी काय एवढी रिस्ट्रिक्ट झाली, ह्याचं कारण बिटकॉइन्सची संख्या जी मिळतात ती निम्मी होत जाते दर 4 वर्ष, अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. पण बिटकॉइनची व्हॅल्यू वाढत गेल्यामुळे लोकांना तरी एवढं कॉम्प्युटर लावून एवढं काम करावं असं वाटतं. याचं कारण बिटकॉइनची व्हॅल्यू वाढत चाललेली आहे, त्यामुळे त्यांना मोटिवेशन आहे हे करत राहण्याचं. आणि म्हणून ब्लॉक ॲड करताना ही सगळं कारभार होतो आणि शेवटी मग तो ब्लॉक तयार होतो, तो ब्लॉकचेनला ॲड होतो आणि ॲड झाल्यानंतर त्याचा जो काही आता हॅश तयार होतो तो आता पुढच्या जो ब्लॉक तयार होईल त्याला तो जोडला जातो. ब्लॉकचेन आणि बिटकॉइन यात कसे संबंध आहेत हे मी आता आपण त्याच्याशी बोललो. पण आता ह्याच्यात काही लोकांना काही साधे प्रश्न असतात, त्या प्रश्नांकडे आपण वळू. की तो सगळ्यांना जर काय व्यवहार आहे, लेजर जर का डिस्ट्रीब्युटेड असेल तर सगळे व्यवहार सगळ्यांना दिसतील, मग त्यात प्रायव्हसी कुठे गेली? तर त्याचं उत्तर मी दिलेलं अगोदरच की पब्लिक की लोकांना दिसत असते पण प्रायव्हेट की दिसत नसते. त्यामुळे कोणी व्यवहार केला, कुठल्या माणसाने व्यवहार केला, त्या माणसाचं नाव आणि त्याचं आयडेंटिटी ही मात्र गुप्तच राहते. बाकीचे कुठल्या तरी माणसाने असे व्यवहार केलेत हे कळतं, ते व्हेरीफाय पण करू शकतात लोक ट्रान्झॅक्शन, ते करावं लागतं इनफॅक्ट ब्लॉक ॲड करताना आपण बघितले.
जसजसे ब्लॉक्स वाढतील, दुसरा प्रश्न, जसजसे ब्लॉक्स वाढतील तसंच बिटकॉइन्स प्रचंड वाढणार नाहीत का? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 जानेवारी 2009ला सुरुवातीला प्रत्येक वेळेला 50 बिटकॉइन्स मिळायचे. 2012 साली 25 झाले, 16 साली 12.5 झाले, 11 मे 2020 साली 6.25 झाले आणि 2024 साली ते आता 3.125 होतील आणि ते कमी कमी घटत जातील. आणि बिटकॉइनची संख्या जरी कमी झाली तरी त्यांची व्हॅल्यू ती वाढेल. आणि त्याचा हिशोब जर का आपण लावला की दर 10 मिनिटाला 1 ब्लॉक, तर दर तासाला 6 ब्लॉक्स, तर दर दिवसाला किती, दर वर्षाला किती, मग दर 4 वर्षात किती, मग त्या 4 वर्षांत बिटकॉइन्स मिळण्याची व्हॅल्यू कमी होईल. असं करत 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 तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला बरोबर 2140 साल उजाडेल. सगळे 2.1 कोटी बिटकॉइन संपायला 2140 साल उजाडेल. अजून 120 वर्ष हा प्रकार चालू राहील. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्यानंतर काय होईल ते कमिशनचा एक प्रकार आहे, पण मुख्य त्यानंतर काय होईल याच्याविषयी आपण बोलायला नको. पण याचा 120 वर्ष हे बिटकॉइनचं मायनिंग जर अशाच तऱ्हेने चालू राहिलं तर ते चालू राहू शकतं. आता आणखीन एक प्रश्न आहे की बिटकॉइन्स ठेवायचं कुठे? तर त्याकरता बिटकॉइन वॉलेट मिळतं. आपलं जसं पाकिट असं चामड्याचं तसं बिटकॉइन वॉलेट मिळते, पण डिजिटल वॉलेट असतं. त्यामुळे हार्ड डिस्कमध्ये ठेवू शकतो, पेन ड्राईव्हवर ठेवू शकतो, क्लाउडमध्ये ठेवू शकतो, वेगवेगळ्या तऱ्हेने आपण ते साठवू शकतो. पण त्यात एक त्याचा पासवर्ड आपल्याला माहीत असला पाहिजे आणि ते नीट सुरक्षित ठेवले पाहिजे, कारण नाहीतर ते हरवले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मी आत्तासुद्धा 2.1 कोटीपैकी 90% बिटकॉइन्स माइन करून झालेले आहेत ऑलरेडी आत्ता 12च वर्षांमध्ये. म्हणजे साधारण 1.8 कोटी बिटकॉइन्स माइन करून झालेले आहेत ऑलरेडी सर्क्युलेशनमध्ये. पण त्यातले काहीतरी कित्येक लाखो बिटकॉइन्स हरवलेले आहेत. मी त्याचं एक उदाहरण सांगतो की युकेमध्ये एक जेम्स हॉवेल नावाचा मनुष्य होता. त्यांनी 7500 बिटकॉइन्स खरेदी केलेले होते. 2017मध्ये त्याची किंमत, त्याने हार्ड डिस्कमध्ये ठेवले होते. हार्ड डिस्क त्यांनी कचऱ्यामध्ये फेकून दिली. त्यावेळेस त्याला हार्ड डिस्क खराब झाली, त्याला असं वाटलं की आपल्याला त्याचा उपयोग नाही. त्याने हार्ड डिस्क दुसरीकडे हे केलं होतं आणि त्यानंतर त्याला वाटलं की आता नवीन घ्यावं म्हणून त्यांनी हार्ड डिस्क फेकून दिली आणि कचऱ्यात टाकली आणि त्यामध्ये त्याचं बिटकॉइन स्टोअर केलेले होते. ते त्याच्या काही लक्षात नव्हतं. नंतर एकदम 2017 साली तो जागा झाला. त्यावेळी त्याला लक्षात आलं की त्याच्या बिटकॉइनची किंमत $100 मिलियन पेक्षा जास्त आहे. तो घाईघाईने म्युन्सिपाल्टीकडे गेला आणि म्हटला की त्या जिथे कचरा डेपो आहे तिकडे मला नेता का, तिकडे मी हार्ड डिस्क शोधून काढतो. पण त्याला परवानगी दिली नाही कारण ते हॅझार्डस मटेरियल वगैरे म्हणून, आणि त्याचे सगळे पैसे वाया गेले. असं एकाने पेन ड्राईव्हमध्ये आपलं बिटकॉइन साठवलेले आहेत आणि ते पेन ड्राईव्हचा पासवर्डच तो विसरलेला आहे आणि त्याला काही ठराविक अटेम्प्ट्स अलाउड असतात. त्याचे 2 अटेम्प्ट शिल्लक आहेत अजूनही. ते 2 जर का गेले तर कित्येक अब्जावधी किंवा कित्येक कोट्यवधी डॉलर्स त्याचे जाणार आहेत. आता बिटकॉइन्समध्ये बरेच दोष आहेत. म्हणजे बिटकॉइनचे फायदे पण आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते एक डिस्ट्रीब्युटेड लेजरवर ते अवलंबून आहे. त्याचा फायदा असा की त्यात चलन वाढ होऊ शकत नाही कारण त्याची अमाऊंट फिक्स्ड आहे. 2.1 कोटीपेक्षा जास्त होऊ शकणार नाही. तर तोटे असे की त्याला कायद्याचं बंधन नाही. ते कोणी फसवलं तर कोणाकडे जाणार, कारण ते सगळं गुप्तच आहे. त्याच्यातनं तुम्ही ड्रग्ज आणि क्राईम आणि ह्याला पण फंडिंग करू शकता. असे अनेक तोटे पण आहेत. मग लोकांनी अनेक वेगवेगळ्या तऱ्हेच्या क्रिप्टोकरन्सीज काढल्या. प्रत्येक क्रिप्टोकरन्सीचं आपलं ब्लॉकचेनचं एक अल्गोरिदम वेगळा असतो. आत्तापर्यंत 4 का 6 हजार क्रिप्टोकरन्सीज निघाले आहेत. कित्येक शेकडा क्रिप्टोकरन्सीज ॲड होतात, कित्येक नष्ट होतात आणि बंद केल्या जातात. हे रोजचा प्रकार आहे. म्हणजे त्याला पंप आणि डंप नावाचा काही एक प्रकार आहे. एक क्रिप्टोकरन्सी काढायची, लोकांना लगेच हवा निर्माण करायची. जसं शेअर मार्केटमध्ये चालतं तसं लोकांनी लगेच त्या करन्सीज विकत घ्यायच्या. त्याचे भाव वाढतात. वाढल्यानंतर जो प्रमोटर असतो तो सगळे आपल्या क्रिप्टोकरन्सीज विकून पसार होतो. याला पंप आणि डंप म्हणतात. हे सध्या खूप चालतं. त्यामुळे आपण अतिशय सावध राहायला पाहिजे क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवताना, की त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं अल्गोरिदम काय आहे, किती लोकांनी गुंतवले, ते अशा अनेक गोष्टी बघून मगच त्याच्यात गुंतवणूक करावी. पण बिटकॉइन आत्तापर्यंत एवढ्या सगळ्या क्रिप्टोकरन्सी तर सगळ्यात पॉप्युलर जे आहे ते बिटकॉइन आहे. 65% सगळ्या क्रिप्टोकरन्सीपैकी 65% क्रिप्टोकरन्सी ही बिटकॉइनची. बाकी इथेरियम, रिपल, डॉज कॉइन, कार्डानो, BNS, LTE अशा अनेक आपल्याला वेगवेगळे निघतात आणि त्या प्रत्येकामध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे. उदाहरणार्थ या
बिटकॉइन्समध्ये ट्रान्झॅक्शन्स कन्फर्म करायला बराच वेळ लागतो, किती वेळा 1 तास पण लागू शकतो. पण रिपल नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये फक्त 4 सेकंद लागतात. आणि रिपल मात्र पूर्णपणे ब्लॉकचेनमध्ये सुद्धा पब्लिक ब्लॉकचेन, प्रायव्हेट ब्लॉकचेन, हायब्रिड असे प्रकार आहेत. पब्लिक मी आत्ता वर्णन केलं, ते सगळ्या कोट्यावधी लोक आहेत, त्यात कोणाचाच काही कंट्रोल नाही. प्रायव्हेट म्हणजे काही लोकांनी एकत्र येऊन फक्त प्रायव्हेट ब्लॉकचेनचं तुम्ही करू शकता. आणि हायब्रिड म्हणजे मिक्स्ड. आता रिपलमध्ये त्यांनी काय केलं की बँकांमधले व्यवहार करण्याकरता ब्लॉकचेन आणि रिपल वापरतायत. म्हणजे पुन्हा सेंट्रल अथॉरिटी आलीच त्याच्यामध्ये, पण त्यात लिमिटेड आहे. म्हणजे दोन्ही येतात, त्याचा फायदाही घेतलेला आहे. आणि बँका आणि सरकार ह्यांना एकमेकांना कम्युनिकेट करण्याकरता किंवा व्यवहार करण्याकरता रिपल ही क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. बिटकॉईनचा सप्लाय 2.1 कोटी आहे, पण इथर नावाचं जी क्रिप्टोकरन्सी त्याचं अमर्यादित आहे. आणि दरवर्षी 1.8 कोटी क्रिप्टोकरन्सी ॲड केले जातात. नंतर बिटकॉईनचा ब्लॉक क्रिएशन टाईम 10 मिनिटं आहे, पण LTC नावाची जी काही क्रिप्टोकरन्सी त्याचा 2.5 मिनिटं आहे फक्त. आणि त्याचा सप्लाय हा 8.4 कोटी आहे. बिटकॉईनचा 2.1 कोटी आहे, ह्याचं चौपट आहे. हा 8.4 कोटी आहे. म्हणजे प्रत्येकाचे फायदे तोटे मी मुद्दाहून सांगतो इथे. फेसबुकने सुद्धा लिब्रा म्हणून एक काढली होती बिटकॉईन, पण नंतर त्यात बरेच वाद झाले. इथेरियम जी आहे ती स्मार्ट कॉन्ट्रॅक्टसाठी वापरतात. म्हणजे अनेक कॉन्ट्रॅक्ट्स असतात, त्यात स्मार्ट म्हणतात. त्याचं कारण अमुक गोष्ट घडली तर अमुक पेमेंट करावं, अशा ज्या अटी असतात त्या अटी त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये असतात. आणि त्या स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आपल्याला ब्लॉकचेनमध्ये घालून मग त्यात बदल करता येऊ नयेत म्हणून ब्लॉकचेनमध्ये घालता येतात. एक लक्षात ठेवलं पाहिजे, त्यात बदल समजा करायचा असेल तर त्याला नवीन ट्रान्झॅक्शन करावं लागतं. तुम्ही समजा मी एखाद्याला 500 रुपये देण्याच्याऐवजी 300 रुपये दिले आणि त्यांनी सांगितलं तू तुम्हाला 300 दिलेस, तर ते 500 खोडून मी 300 करू शकत नाही, कारण ते ब्लॉकचेनमध्ये गेलेलं असतं, लक्षात ठेवा. पण नवीन एक ट्रान्झॅक्शन करून मी पुन्हा आणखीन ॲडिशनल 200 रुपये दिले असं मी म्हणू शकतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तसंच इथे की कॉन्ट्रॅक्ट्समध्ये बदल करायचा असेल तर नवीन मला आणखीन काहीतरी एंट्री करावी लागेल. पण जुनं खाडाखोड करून कोणीतरी मुद्दामून खोडसाळपणा करून ते बदललं आहे इलिगली असं होऊ शकत नाही. इथेरियम हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स वापरतात, त्याकरता सॉलिडिटी नावाची एक भाषा आहे बेसिकसारखी, ती सोपी भाषा आहे. आणि त्या सध्या त्याच्यावर वाद जे चाललेले आहेत ते खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे वाद चाललेले आहेत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे विशेषतः सगळ्याच सरकार म्हणजे भारतामध्ये काय किंवा इतर अनेक सरकारांमध्ये जे वाद चालले, ही करन्सी आहे का ॲसेट आहे, बिटकॉईन हा करन्सी आहे का ॲसेट आहे, ह्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाद चाललेले आहेत. उदाहरणार्थ भारतामध्ये 10 कोटी क्रिप्टोचे युजर्स आहेत असं म्हणलं जातं. अमेरिकेत त्याच्या खालोखाल 2.7 कोटी आहेत. नायजेरियात 1.3 कोटी आहेत. भारतानंतर 2018 साली RBIने एक नियम केला होता की क्रिप्टोवर बॅनच आणावं की काय म्हणून. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मार्च 2020 साली तो रिव्हर्स केला आणि आता क्रिप्टो ॲसेट म्हणून आपण वापरू शकतो, पण क्रिप्टो अजूनही करन्सी म्हणून वापरू शकत नाही. करन्सी म्हणून खूप कमी देशात वापरली जाते. म्हणजे बहुतांशी देशात आज ॲसेट म्हणूनच क्रिप्टोचा वापर होतोय. काही देशात मात्र करन्सी त्यांनी करायला सुरुवात केली. एल सॅल्वेडॉरमध्ये मला वाटतं करन्सी म्हणून त्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. पण एकंदरीत या ठिकाणी खूप पैसे क्रिमिनल्स वापरतील आणि सरकारला बायपास करून ती करन्सी आणावी का, त्यांनी अंदाधुंद माजेल का, क्रिमिनल्स वापरतील का, ड्रग्ज व्यापाराकरता अशा अनेक गोष्टी असल्यामुळे सरकारला त्याच्याकडे कसं बघावं हे कळत नाही. आज जो संबंध विचार चाललेला आहे जगभर आणि भारतात सुद्धा तो त्याच्यामुळे चाललेला आहे. बिटकॉईनच्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये गेल्याच वर्षी $4,000 कोटी हे 4,000 कोटी बिटकॉईन्स या वापरल्या गेल्या आणि देशाबाहेर गेल्या. अमेरिकेमध्ये सुद्धा एक कलोनियल पाईपलाईन नावाचा एक अटॅक झाला अमेरिकेच्या पाईपलाईनमध्ये आणि लार्जेस्ट पाईपलाईन अमेरिकेची होती त्याच्यावर अटॅक झाला आणि त्यांनी ते अटॅक करून त्यांनी चक्क एक खंडणी मागितली आणि ती बिटकॉईन्समध्ये मागितली. आता बिटकॉईन्समध्ये मागण्याचं कारण असं की ती ट्रेस करणं भयंकर अवघड आहे असं त्या गुन्हेगारांना वाटलं. पण अमेरिकन सरकारने प्रचंड मोठे सुपर कम्प्युटर्स अमुक तमुक सगळे लावून ते ट्रेस केले. ते संपूर्ण वसूल केलेले पैसे पुन्हा वसूल केले दिलेले पैसे. आणि मला वाटतं हे एवढं कम्प्युटिंग पॉवर आणि एवढी रिसोर्सेस सगळ्या देशांकडे नसतात म्हणून सगळे देश घाबरलेले आहेत की आपण हे व्यवहार
हे मान्य करायचे की नाही, हे अतिशय महत्त्वाचा तो भाग झालेला आहे. पण त्यात एल सॅल्व्हेडॉरने सगळीकडे मान्यता दिल्यामुळे कित्येक लोक, आता चीनने पूर्ण बॅन केलेलं आहे, पण चीनमधले सुद्धा अनेक लोक आणि जगातले सुद्धा अनेक लोक एल सॅल्व्हेडॉरमध्ये जाऊन तिथे बिटकॉईनचा व्यवहार, व्यापार आणि इतर काही कंपन्या काढायला लागलेल्या आहेत. ही एक चिंतेची बाब आहे की कित्येक बुद्धिमान लोक एल सॅल्व्हेडॉरमध्ये आपला घाशा गुंडाळून तिथे जाऊन राहायला लागलेले आहेत. हा एक भाग एक गमतीशीर आहे पण चिंताजनक सुद्धा आहे. आता बिटकॉईन करन्सी आहे की नाही हा भाग अगदी वेगळा, पण जरी तो बिटकॉईन करन्सीसाठी जरी वापरला नाही तरी ब्लॉकचेन हे जे तंत्रज्ञान आहे की वेगवेगळे ब्लॉक्स अशा तऱ्हेने चेन करून ठेवायचे आणि ते सिक्युअर पद्धतीने ठेवायचे. ते कसे मी आत्ता सांगितलं की ते कोणी बदलू शकणार नाही अशा तऱ्हेने डिसेंट्रलाइज लेजर अशा पद्धतीने ब्लॉकचेनचं जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाचे फायदे मात्र प्रचंड आहेत आणि जवळपास सगळ्या क्षेत्रात होतील. त्यामुळे बिटकॉईनचं पुढे काय होईल हे माहीत नाही, पण ब्लॉकचेन तंत्रज्ञान मात्र त्याला दिवस हे प्रचंड मोठे आहेत आणि त्यांनी क्रांतिकारक बदल घडणार आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रामध्ये सगळे मार्कशीट, सगळे एक्झामिनेशन पेपर्स हे सगळे ब्लॉकचेनमध्ये ठेवण्यात. आज मार्कशीट बदलले, कोणी खाडाखोड केली, जुने बदलून त्याला ॲडमिशन मिळाली, हे असलं काही होणं शक्य नाही. शेतीची रेकॉर्ड्स ही मात्र पूर्ण डिसेंट्रलाइज अशा तऱ्हेने ठेवता येतील. तिथे मात्र हायब्रिड आपल्याला वापरावं लागेल. म्हणजे सगळे जे कोट्यावधी लोक आहेत प्रत्येकाला अप्रूव्ह करण्याचं आपल्याला परवानगी देता येणार नाही. तलाठी, कलेक्टर ह्यांना जास्त परवानगी द्यावी लागेल. त्यामुळे वेगळ्या तऱ्हेची ब्लॉकचेन, कारण नाहीतर ब्लॉकचेन हे पूर्ण लोकशाही पूर्ण डिसेंट्रलाइज असतं. प्रत्येकजण ते व्हेरीफाय करू शकतो आणि त्या वेळेस इथे ते ट्रान्झॅक्शन कुठल्याही शेतीच्या जमिनीचं देवाणघेवाणीचं ट्रान्झॅक्शन असेल तर ते व्हेरीफाय आणि अप्रूव्ह करायला एक ठराविक तलाठी किंवा कलेक्टर लागतं. त्यावेळेस ते राईट्स जे आहेत ते वेगवेगळे द्यावे लागतात. त्यामुळे ते ब्लॉकचेन आपल्याला थोडी मॉडिफाय करावी. सगळी मेडिकल रेकॉर्ड्स हॉस्पिटलमधली पेशंट्सची सगळी पूर्ण आपल्याला ब्लॉकचेनवर ठेवता येतील आणि ती डिजिटल इलेक्ट्रॉनिक ठेवता येतील आणि ती पुन्हा कशा तऱ्हेने वापरता येतील त्याच्यावरती अतिशय मोठा रिसर्च चालू आहे. सगळी सरकारी रेकॉर्ड्स ही पूर्ण प्रायव्हेट किंवा हायब्रिड ब्लॉकचेनमध्ये ठेवता येतील. रिअल इस्टेटमध्ये सुद्धा कित्येक वेळा प्रॉपर्टीची सगळी हिस्ट्री आपल्याला ठेवावी लागते. कोणी कोणाकडनं गेलं आपल्या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये असते की ह्याने ह्याच्याकडनं ह्याने ह्याच्याकडनं ते सगळी हिस्ट्री आपल्याला आणि रिअल इस्टेटमध्ये ब्लॉकचेन हे नोटरीचं काम करू शकेल. इस्टोनिया या देशामध्ये 1997 साली त्यांनी आपण डिजिटाईज करायचं सगळं डिजिटल इस्टोनिया असं त्यांनी जाहीर केलं होतं. 2012 साली संपूर्ण कायद्याचं सगळं मंत्रालय जे आहे ते ब्लॉकचेनवर गेलं. करोनामध्ये सगळं मेडिकल जे आहे ते सगळं ब्लॉकचेनमध्ये गेलं. 2018 साली टाईम मॅगझिननं जगातल्या सगळ्यात 50 कंपन्या ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये ॲपल, ॲमेझॉन, तसंच बिटलँड नावाची कंपनी होती. ती घानामधल्या सगळं म्हणजे मेडिकल असेल, लँड रेकॉर्ड्स असेल त्या सगळ्यामध्ये ती अतिशय मोठ्या प्रमाणावर ब्लॉकचेनचा वापर करते. ब्लॉकचेनवर आधारलेले आता सोशल मीडिया पण यायला लागलेले आहेत. कारण सोशल मीडियावरती सुद्धा एक सेंट्रलाइज कंट्रोल आहे. फेसबुकवरती मार्क झुकरबर्गचा आहे, गुगलवरती गुगल कंपनीचा आहे किंवा अल्फाबेटचा आहे. तर स्टीमिट नावाचं एक फेसबुकसारखंच एक सोशल मीडिया तयार झालेलं आहे. तिथे जे वापरकर्ते आहेत त्यांना त्याचा फायदा व्हावा. जे तुमचं जेवढं युजर बेस वाढेल तर प्रत्येक युजरला त्याच्यातून ते पैसे देतात. अशा तऱ्हेचं त्यांनी तसं डी ट्यूब नावाचं चालू केलेलं आहे. डी ट्यूब हे यूट्यूबसारखं आहे. अशा सेपियन आहे, all.me आहे, डायस्पोरा आहे, माइंड्स आहे, सोशल एक्स अशा तऱ्हेची अनेक ब्लॉकचेनवर आधारलेली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आता तयार व्हायला लागलेले. अनुदान आढावा म्हणजे आपण समजा एखाद्याला पैसे दिले तर ते कसे वापरले गेलेले त्याचा सगळा पूर्ण आढावा हा म्हणजे वर्ल्ड फूड प्रोग्राम, एलिस, वर्ल्ड एड चेन असे अनेक प्रकल्प जे आहेत त्यांचा फॉलोअप हा ब्लॉकचेनने घेतला जातो. वृत्तसंस्थेमध्ये त्याचा वापर होईल फेक न्यूज ओळखण्याकरता. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याकरता ब्लॉकचेन वापरण्याचे प्रयत्न की त्याचे प्रयोग अमेरिका, ब्राझील, डेन्मार्क, साऊथ कोरिया, इस्टोनिया इथे प्रयोग चाललेले आहेत. क्राऊड फंडिंगसाठी त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे एक इटालियन डायरेक्टर आहे मिट्झी पॅरॉन, त्याचा ब्रेड हा सिनेमा हा ब्लॉकचेनवर आधारलेला क्राऊड फंडिंगमुळे तयार झाला. तामिळनाडूने ब्लॉकचेनसाठी आता आपलं धोरण जाहीर केलेलं आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, प्युर्टो रिको, जर्मनी, दुबईमध्ये तर आता आम्ही ब्लॉकचेनवरच आधारलेलं स्मार्ट शहर आम्ही उभं करणार असं दुबईने सांगितलेलं आहे.
चीननी स्मार्ट शहरं, वाहतूक, ऊर्जा, रोजगार, वैद्यकीय, अन्नपुरवठा, हायपरचेन अशा अनेक गोष्टींमध्ये ब्लॉकचेन वापरायला सुरुवात केलेली आहे. हायपरचेन नावाची एक सॉफ्टवेअर सिस्टम पण त्यांनी काढलेली आहे आणि ब्लू क्रॉस इन्शुरन्स सुद्धा त्यांनी एक तयार केलेली आहे, ज्याचा फायदा हा ब्लॉकचेनमुळे होतो. ब्लॉकचेनविषयी ही जर का खरी माहिती चांगली जर का हवी असेल तर ब्लॉकचेन द नेक्स्ट एव्हरीथिंग नावाचं एक स्टीफन विल्यम्स नावाच्या माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे, ते जरूर वाचावं. अतिशय थोडक्यात जर का माहिती हवी असेल तर मी इन्फोटेक नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यात 3D प्रिंटिंग, क्लाउड, बिग डेटापासून AI वगैरे अशा सगळ्याच गोष्टींमध्ये लिहिलेलं आहे, IoT, IIoT. पण त्यात ब्लॉकचेन आणि बिटकॉईन्सवरती पण चॅप्टर्स आहेत, ते जरूर वाचावेत. पण ते तुम्हाला अगदी थोडक्यात त्याची पूर्ण ओव्हरव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स जर का आपल्याला शिकायचे असतील खऱ्या अर्थाने तर साखळीचे स्वातंत्र्य म्हणून एक गौरव सोमवंशी एक पुस्तक लिहितोय, अजून आता नुकतंच प्रकाशित होईल, ते जरूर वाचावं लोकांनी. त्यामध्ये खूप सविस्तररित्या ब्लॉकचेन आणि बिटकॉईनची आपल्याला माहिती मिळेल. मला असं वाटतं की एकंदरीत बिटकॉईनचं भवितव्य काय आहे हा एक भाग झाला, पण उद्याच्या जगात ब्लॉकचेन हा एक धुमाकूळ घालणारं एक तंत्रज्ञान ठरणार आहे यात मात्र शंकाच नाही. धन्यवाद.